बचपन, 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद। मफाद आम्मा का आलम बरदार। जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें। रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल। धन्यवाद अच्युत पालव सर, दिलवाले मालेगावकर आणि माननीय उपस्थित सर्व मान्यवर यांना अभिवादन करून आजच्या एका मोठ्या माणसाच्या मुलाखतीची जबाबदारी यांनी माझ्यावर टाकली. खरं तर थोडंसं घाबरायला होत आहे, पण सर आणि मॅडम अगदी आमच्या घरचे जवळचे असल्यामुळे, घरचेच असल्यामुळे आम्हाला कशी भीती नाही वाटत. कितीही सवाई तुझी अक्षरे, कितीही सवाई तुझी अक्षरे, तुझ्या अक्षरांनी समाधिस्थ व्हावे, तुझ्या अक्षरांनी समाधिस्थ व्हावे, अशी ज्ञानदायी तुझी अक्षरे. कितीही प्रवाही तुझी अक्षरे, खरी अर्थवाही तुझी अक्षरे. या ओळी मी खास सरांसाठीच लिहिलेल्या होत्या. पद्मश्री अच्युत पालव मागच्या वर्षापासून हे बिरुद लागलेलं आहे. सरांची जबाबदारी वाढलेली आहे, मॅडमची जबाबदारी वाढलेली आहे. आता या सगळ्या प्रवासात सर तुम्हाला भेटलेले गुरु, जे पहिल्यापासूनचा तुमचा जो प्रवास होता, जिथे तुम्हाला पहिलं अक्षर तुम्ही लिहिलं तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास, तुम्हाला भेटलेले गुरु, तुम्हाला त्यांनी केलेलं मार्गदर्शन, हे कसं होतं ते आम्हाला थोडक्यात सांगाल का? सर्वप्रथम मी ज्या शाळेत शिकलो, ती शिरोळकर शाळेच्या बॅक बेंचमध्ये बसायचो. जेमतेम 44% मार्क असल्याकडे सगळी हुशार मुलं पुढे बसायची आणि सगळी 44% 40च्या गटातली मुलं मागे बसायची. त्याच्यामुळे काय व्हायचं की ह्या नक्की हुशार मुलांच्या डोक्यात नक्की काय चाललेलं असतं हे मागणं अनुभवायचो. त्यामुळे आपणही हुशार होतो. तर एक दिवशी सर आले, मला म्हणाले की आमचे परशुराम नाबर सर, शाळेतला अत्यंत ओलिया सर म्हणून होता, मागच्या मुलांमध्ये भरपूर टॅलेंट असतं, पुढच्या मुलांपेक्षाही त्याच्या डोक्यात असतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला उठवून उभं करणं, आधार देणं आणि त्याला सांग की तुझ्या मनात जी कला आहे ती कला साध्य कर, तू इतरांची काळजी करू नको, ते सगळं मी बघून घेईन, असा सांगणारा शिक्षक शतकातून एकदाच जन्माला येत असतो, नाही का? त्यांनी मला सांगितलं की मला माहिती आहे की तुला 44% मार्क आहेत, उद्यापासून एक काम कर, फळ्यावर आपल्या शाळेची परंपरा आहे, सुविचार लिहायचा असतो. हो, तो तू लिहायचा. मला काय येतं काय नाही येत, विचार किती, सुविचार किती, मनाची ठेवण किती, या सगळ्याकडे त्याचा कसलाही विचार न करता मी फक्त हो म्हटलं आणि सुविचार लिहायला सुरुवात केली. 8वी 9वी 10वी छान सुविचार लिहिले. सुविचार लिहिता 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 अभ्यास विसरून गेलो आणि 10वीत नापास झालो. गणितात 150 पैकी फक्त 18 मार्क मला होते. पण माझे बाबा म्हणाले की अपयशी यशाची पहिली पायरी आहे, तू काय काळजी करू नकोस, मी तुझ्या मागे उभा आहे. असे वडील हल्ली सांगत नाही. आणि 99% मिळाले तर 1% कुठे मिळेल गेला म्हणून शिक्षकाशी भांडणारे शिक्षक पालक मी बघितलेले. हे सगळं करत करत मग जेमध्ये गेलो. मग ते इन द बिटवीन 1 वर्षाच्या काळामध्ये खूप साईनबोर्ड केले, दारावरच्या पाट्या केल्या, छत्रीवर नावं घातली. आणि एक किस्सा म्हणून सांगतो तुम्हाला, ते आमच्या खाली फ्रेमवाला होता, फोटो फ्रेमवाला, त्याच्याकडे बऱ्याचदा नावं घालायला लोक यायची फोटोच्या खाली. काल ना गल्लीत नाही एक आवाज येत, ए आचा, मी अच्युत म्हणजे त्याला मला आचा म्हणायची की मी समजायचो कोणतरी वेळ आहे, आज आपल्याला नाव घालायचं आणि 2 रुपये आपल्याला भेटतील. हे 2 रुपये घेत 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 हळूहळू त्याच्यावर 0 किती चढवायचे हे मी ठरवत गेलो. वा वा.
क्या बात, क्या बात. आणि आज सिग्नेचर विस्की सारखा लोगो न पिता मी काकी केलाय तो, आणि त्याचे त्यावेळेला 10 लाख रुपये घेतले, हेही सांगतो. तिथून जेजेमध्ये गेलो. जेजेमध्ये रघु जोशी नावाचे सर, त्या सरांनी, आम्ही सर खूप छान होते, चूक सांगत नसत. ते त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे ही बघायची आणि आपण किती माती खाल्ली हे ठरवायचं. तिथून पास झालो, लेटिन टायपोग्राफी गॅलिपी सब्जेक्ट घेतला आणि तिथून स्कॉलरशिप मिळाली मला. मोडी लिपीवर प्रबंध लिहिला. मग त्या वय वर्ष 22 वगैरे असेल, 21-22, त्याच्याबरोबर जास्त होता. आणि तिथून तो एक लळा लागला म्हणा की एक अक्षर एक आकार आहे, एक अक्षर एक श्वास आहे. या श्वासावर जगायचं असेल तर खूप अक्षरं लिहिली पाहिजेत आणि इतरांना सुद्धा श्वास घ्यायला शिकवलं पाहिजे, म्हणजे ही अक्षरं बघायला शिकवली पाहिजे. हे सगळं करत 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 अख्खा भारत फिरलो. 2005 साली जेव्हा 25 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी काश्मीर टू कन्याकुमारी बाय रोड गेलो आणि त्यावेळेला कळलं की भाषा ही बोलली जाते, लिहिली जात नाहीये. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याचं सौंदर्य जे आहे ते सौंदर्य कळत नाहीये. मग हे सौंदर्य कळण्याकरता संपूर्ण केलं. त्यावेळेला लक्षात आलं की मी ज्यावेळेला मुंबईमध्ये परत आलो तेव्हा एका चॅनलने मला विचारलं की तुम्ही आता कॅलिग्राफी म्हणजे काय आहे, त्याचे प्रकार किती आहेत, हे किती कशा प्रकारे लिहिलं जातं, हे सांगण्याकरता तुम्ही एक मुलाखत द्या. म्हणजे मुलाखत आपण प्रश्नोत्तर घेऊया. लाईव्ह प्रश्न केला आणि पहिला प्रश्न लोकांकडनं आला होता, कॅलिग्राफी आणि सोनोग्राफी याच्यातला फरक काय. भारत माझा देश आहे, काही घडू शकतं. त्याला म्हटलं बाबा माझी आता सोनोग्राफी कर म्हणजे तुला कॅलिग्राफी दिसेल. पण काय होतं की काळाप्रमाणे माणूस बदलत असतो. त्याला वाटतं की लिहिणं बोलता आलं म्हणजे खूप झालं, पण मला असं वाटतं की लिहिणं फार गरजेचं असतं. भाषा लिहिता आली पाहिजे, भाषेतलं मूळ कळलं पाहिजे, भाषा किती प्रभावी आहे आणि त्या प्रभावी माध्यमातूनच खूप छान पद्धतीने लिहिलं जातं. कधी कधी त्याच्यातले एक्सप्रेशन जे असतात ते एक्सप्रेशन मांडता आले पाहिजेत. मी एकदा गुलजारांबरोबर काम करत होतो. गुलजार हे माझे परत एक गुरु, विजय राजाध्यक्ष गुरु. विजय राजाध्यक्षांनी मला शब्द कसा लिहावा, शब्द कसा बोलावा, शब्द कसा पाहावा हे शिकवलं. हे 3.5 तासाचं एक लेक्चर दिलं. ते मी म्हटलं आयुष्यात अर्धा तास बसलो नव्हतो, पण आज 3.5 तास कसं बसलो माहीत नाही. पण त्याच्यानंतर मी तुकाराम लिहायला घेतला तेव्हा मला तुकाराम दिसायला लागला मला शब्दांना. मी अवगुणी अन्याय किती म्हणून सांगू काही असं म्हणणारा तुकाराम शेवटी शून्यात विलीन झाला. ही एक मोठी डायरीच्या रूपात मी मांडलं होतं. पण ही कला जी आहे ही कला फक्त लिहिण्याकरता नाही, व्यक्त करण्याकरता सुद्धा आहे. आणि व्यक्त करणं म्हणजे काय असतं तर गुलजारांनी मला एक दिवशी काय झालं की मधल्या काळात सर्व वृत्तपत्रातल्या लोकांवर हल्ले होत होते. त्यांचे कॅमेरे मारले जात होते, त्यांना मारलं जात होतं, केबिन तोडल्या जात होत्या. का तर तुम्ही आमच्या विरुद्ध लिहिलं. ते लिहिणं सत्य होतं, पण ते पचनी पडून घेण्याची ताकद नव्हती त्या लोकांमध्ये. आणि त्यावेळेला लोकांनी सगळं थांबवलं होतं लिहिणं. मग लिहिलं जात होतं काय तर बातमी दिली जात होती कोणी काय. पण हे सत्य लिहिलं गेलं पाहिजे. तू नाही तो और कौन लिखेगा, असं त्याने 4 ओळींची एक कविता लिहिली. आणि तेव्हा आता ही कविता वाचून दाखवली तर होणार, त्याच्यापेक्षा जास्त ती एक्सप्रेसिव्ह व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अच्युत हे मी तुला सांगतोय, याच्यावर तुला जे वाटतं ते तू कर. मला वाटतं ती आपण बघूया, है ना. रेडिंग नावाची कविता. हां जरा लाईट काढा बघा. म्हणजे शब्द लिहिताना त्याच्यातला अर्थ हा जर व्यक्त करता आला तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. लाइट बंद कर. लहू के कतरों से चुनकर सियाही
अगर तुम न लिखो क्या बात, तो कौन और क्या होगा? बात, क्या बात. लम्हों से रिश्ती स्याही से चुनकर अगर वक्त की बात तुम ना कहोगे तो कौन और होगा? ज़बां पे जो पाबंदियां लग गईं तो लब खोल कर कौन आवाज देगा? अंधेरों पे रखा चरा उठ के किसने? गुफा से निकाला था सूरज को किसने? अगर तुम नहीं हो तो कौन और होगा? क्या बात है. अगर तुम नहीं हो तो कौन और होगा? गुलजार. क्या बात. वाह, वाह. असे शब्द आणि असे गुरु जर भेटले तर अक्षरं बोलू शकतात, अक्षरं मांडू शकतात, अक्षरं नाचू शकतात आणि अक्षरं माणसाला व्यतीत करू शकतात असं मला वाटतं. वाह, वाह, वाह. आणि हे सगळे परशुराम नावर सर म्हणा किंवा रखरू जोशी म्हणा किंवा विजया राजाध्यक्ष म्हणा किंवा गुलजार म्हणा, असे असंख्य ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, हे सगळं हे खरंच नॉलेज होतं. हे सगळे गुरु लोक होते आणि ह्या सगळ्या गुरूंना आयुष्य एक सुरुवात करत करत हे इथपर्यंत आज आलं. वाह, वाह, वाह. काय धन्यवाद सर. मला वाटतं 4-5 प्रश्नांची उत्तरं सगळी याच्यात सगळे मिळालेली आले. आहेत. हा सगळा प्रवास करीत असताना तुम्हाला श हे अक्षर भेटलं तर मी मॅडमकडे येतो आता की या एका अवलिया कलावंताला सांभाळताना हे सगळं त्यांचं काम, त्यांचं सगळं तो प्रवास सगळा बघत असताना तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये सहन करावं लागलं किंवा हा संसार ते पुढे असताना तुम्ही मागे जो संसार त्यांचा सांभाळता आहात तेव्हापासून आजपर्यंत, तर त्याचे काही अनुभव तुमचे आहेत का? अनुभव खूप आहेत. सहन नाही केलं मी, पण एन्जॉय केलं हे मात्र. आणि अजूनही एन्जॉय करते. गेली साधारणपणे 30 ते 32 वर्ष आम्ही एकत्र काम करतो. म्हणजे कॉलेजपासून मी कॉलेजमध्येच त्याच्या हाताच्या प्रेमात होते. मी म्हटलं हा हात पाहिजे आपल्याला, काही कोणी घेणार आणि तो मी घेतला. कॉलेजमध्ये मलाही चांगलं कर्तृत्व मिळालं. मला सिल्वर मेडल मिळालेलं जी स्कूल ऑफ आर्ट. तो माझा शिक्षक होता. हे तुम्हाला माहिती नसेल कदाचित, पण तो माझा शिक्षक होता. आणि मी मेरिटमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये 3rd आलेली त्यावेळेला. त्याच्यामुळे मला जॉब लगेच मिळाला. मी हिंदुस्तान थॉम्सन असोसिएटमध्ये 5 वर्ष काम केलं आणि सगळं बघितलं एकूण. ह्याचा रागरंग आमचा दोघांचाही. खूप काम करण्याची उमेद दोघांमध्ये, त्यालाही आणि मलाही. पण अच्युतला म्हटलं मी की अच्युत, कॉलेजमध्ये बसून तू, मला वाटत नाही पुढे जाऊ शकतोस. आपल्याला तुला कोणाला तरी जॉब सोडायला पाहिजे. म्हटलं कॉलेज तू सोड, 3:30 नंतर तू फ्रीलान्स वर्क करणार. मग ते आम्ही त्यावेळेला बेलापूरला राहत होतो, म्हणजे आजही राहतो. पण त्यावेळेला कन्व्हिन्स हा प्रकार नव्हता, ट्रेन नव्हत्या, काय नव्हत्या. आम्हाला रात्री 12, 12:30 वाजायचे. तर मग तो म्हणाला की ठीक आहे मी जॉब सोडतो, थोडा मी सेटल झाल्यानंतर तू जॉब सोड. म्हटलं ठीक आहे. आणि मग तिकडनं त्याचा प्रवास जो सुरू झाला तो कधीच संपणार नाही असं मला वाटतं. कारण तो
नये असं मला सतत वाटत राहतं. मग त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षांनी मी माझा जॉब सोडला. मग आम्ही रेझोनन्स डिझाईन्स ही संस्था चालू केली. पण तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतो, त्याच्या अगोदर पण करत होतो. आणि असं मला वाटतं की जो काही आम्ही एकमेकांशी संवाद साधला कामाच्या थ्रू, तो खूप सक्सेसफुल झाला. म्हणजे कुठचंही छोटं मोठं काम असू देत आम्ही एकत्र करतो. कधी मला नाही आवडलं तर मी सांगते त्याला, हे नाही झालेलं बरोबर, अच्युत नवीन करायचं, तू करतो तो. किंवा त्याला माझं नाही आवडलं तर तोही सांगतो की नवीन कर. आणि अशा तऱ्हेने मला असं वाटतं एकमेकांचा विश्वास हा फार महत्त्वाचा आहे या सगळ्यामध्ये. आणि तू जसा म्हणालास तू की मी सतत त्याच्या पाठीशी असते, पण मला असं वाटतं मी त्याच्या पाठीशी नसते, मी त्याच्या बरोबरीने असते नेहमी. आणि मी नेहमी हे म्हणजे जे हजबंड वाईफ एकत्र काम करतात त्यावेळेला मी हे विधान नेहमी नीट करते की ते पाठी नव्हे, ते एकत्र बरोबरीने. पण तसा काही त्रास कधीच झाला नाही असं तू म्हणतो. सहन नाही केलं मी कधीच. नाही, हे व्यासपीठ तुम्हाला मोकळं होण्यासाठी आहे. तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही सहन केलेलं असेल तरी तुम्ही असं सांगू शकता, हे सगळं कुटुंब आपलं आहे. बरं सर, पद्मश्री ज्या दिवशी जाहीर झाला आणि त्यावेळेसच्या तुमच्या भावना, आणि हा पद्मश्री मिळणं हा पूर्णविराम आहे का, हा एक प्रश्न. आणि त्यावेळेच्या तुमच्या दोघांच्या भावना, कारण मॅडमची एवढी प्रचंड जबरदस्त साथ आणि तुमचं त्याच्यामध्ये असणारे कष्ट, तुम्ही घेतलेले परिश्रम, त्यावेळेच्या भावना काय होत्या हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे मला युवकरांना. भावना म्हणजे कसं की गेली 40-45 वर्ष एकच विषय घेऊन, फलक लेखन घेऊन तो मार्ग बदलला नाही, तो सतत तोच ठेवला. त्याच्यामध्ये बरीच व्यत्यय आले. म्हणजे कॉम्प्युटर आल्यानंतर लोकांनी मला म्हटलं आता तुझं काय होणार, तर मला माझं काही होणार नाही. मी माझ्या हाताने करतो आणि माझ्या मेंदूला त्रास देऊन मी सगळं करत असतोय. कॉम्प्युटरला बटन मारलं की ते पाहिजे ते मिळतं, त्याच्या पलीकडे मिळत नाही. AI आलाय, AI मध्ये लोकांनी म्हटलं की आता तुझं काय होणार, बरोबर काही होणार नाही, AI तुम्हाला एकत्र करून देईल. पण मला माझ्या आईला किंवा बायकोला पत्र लिहायचं असेल तर AI त्याच्यात काही करू शकत नाही. माझ्या भावना मीच लिहिणार. आणि मला असं वाटतं त्यामुळे बऱ्याच लोकांना या सगळ्या गोष्टी पटायला लागल्या त्याच्यामध्ये. आता 40-45 वर्ष काम केल्यानंतर बरेच परदेशामध्ये म्हणजे रशियन लोकांना देवनागरी शिकवलं, जर्मन लोकांना मोडी शिकवलं, रशियन लोकांना देवनागरी शिकवलं. जहांगीर नेहरू सेंटरमध्ये उर्दू आणि देवनागरी यांचा मिलाप करून 2 भाषा एकत्र आणल्या. तेव्हा गुलजारांनी मला म्हटलं की अरे अच्युत, ये उर्दू किसने लिखा है? बोला सर, मी घाबरत म्हणालो काय झालं सर, चुकलंय का? नाही, किसने लिखा है मुझे पहिले बता. तर मी म्हटलं की मी केलं हे, मी एक प्रयत्न करतोय 2 भाषा 2 माणसांचा एक संवाद एकत्र आणण्याकरता. तर ते म्हणाले खूप छान केलंस, म्हणजे जे उर्दू कॅलेफर आहेत त्यांच्यापेक्षाही जास्त पलीकडे जाऊन काम केलेस. तर मी पटकन त्यांना म्हटलं की मला नमस्कार करू द्यात, हा तुमचा आशीर्वाद आहे. तर तेव्हा ते म्हणाले की नमस्कार नाही करायचा, आओ गले मिलो. माणसं केवढी मोठी असतात बघा. त्याच्यानंतर मग मी त्याच्या आधी आणखी एक हे केलं होतं, ईश्वर अल्लाह तेरो नाम नावाचं एक्झिबिशन केलं होतं. त्याच्यामध्ये मी ओम आणि अल्लाह एकत्र आणला होता. ज्या नाभीतून ओमचा स्वर निघतो त्याच नाभीतून अल्लाचा स्वर निघतो. मग मी म्हटलं आपण भांडायचं कशाला, स्वरयंत्र एकच आहे, माणूस म्हणून आपण एकच आहोत. ही भावना कुठेतरी लोकांमध्ये पसरवत ते पद्मश्रीपर्यंत गेलं. फॉर्म भरला रीतसर. एक प्रोसेस म्हणून सांगतो तुम्हाला, पद्मश्री पटकन नशी मिळत नाही. मोदी आल्यानंतर मोदींनी एक चांगली गोष्ट काय केली असेल तर तुमचं वैयक्तिक जे योगदान असेल ते योगदान तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याला द्यायचं की नाही, न्याय मिळेल की नाही हे माहीत नाही. मी गेले 3 वर्ष भरत होतो. गेल्या 3 जानेवारीला मला पहिला फोन आला
की तुम्हाला नॉमिनेशन मिळालंय. तर मी म्हटलं छान, मी माझ्या बायकोला सांगू का? तेव्हा नाही, कोणालाच सांगायचं नाही. त्याचं कारण खूप कॉन्फिडेन्शियल गोष्ट होती. बरोबर. आज अनाऊन्स झालं तर कदाचित ते सगळं स्पीड होईल. ते सगळं मग पोलीस चौकशी झाली, मग इन्कम टॅक्स चौकशी झाली. कारण शेवटी हे तो मोठा अवॉर्ड जेव्हा घेत असतो तेव्हा तुम्हाला तुम्ही खरंच परिपूर्ण आहात की नाही याच्याकडे बघितलं जातं. 2-4 दिवसानंतर काय झालं, हिला मी काहीच सांगितलं नसल्या कारणाने माझी झोपच उडालेली होती. रात्री 10:30 वाजता झोपणारा माणूस रात्री 2-3 वाजता डोळे उघडे. तिने मला विचारलं काय झालं? तुला काय नाही, मग झोपत नाहीस का? पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी परत आलं तसंच. का तुला कोणी मारलं का? तुला पैसे घेतलेत का कोणी? कोणाचे द्यायचे आहेत का? तुला नाही. मग काय? नाही सांगायचं नाही. पण शेवटी तिने मुलांना फोन केला, अरे बाबाचा असा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, बाबा झोपत नाहीये. शेवटी कंटाळून शेवटी मला ते राहवलं नाही आणि मी शेवटी तिला म्हटलं रात्री 2 वाजता फोन लावताना, का ते कॅनडामध्ये असतात. तर बाबा काय झालं, रात्री 2 वाजता फोन केला. तो काय नाही झालं, पण मला सांगायचं नाही ते. कशाला गेलं? बोल मी तुला सांगतो पण तरी तू कोणाला सांगू नकोस. अरे बोललो काय चाललंय तुझं? तुला बघ माझं पद्मश्री करता नॉमिनेशन झालेलं आहे. ही गोष्ट मला त्यांनी सांगितलंय, कोणाला सांगायचे नाही हे मी तुला सांगतो. दिवस गेले. काही दिवसानंतर गृह खात्याची 2 माणसं आली. इतकं छान असतं ते की त्याच्यामध्ये तुम्ही आयुष्यातलं सगळं जे काही बरं वाईट अनुभव ते सगळे सांगून टाकता आणि मोकळे होता. कारण त्यांनाही बघायचं असतं. पण हे सगळं आता होईल नाही होईल ही टांगती तलवार घेऊन जगायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती कठीण असतं ते. बरोबर 25 तारखेला सकाळी 10 वाजता फोन आला, पद्मश्री कन्फर्म, पण सांगायचं नाही. आता साला हे सगळं कठीणच होत गेलो होतो. मी फक्त शब्दाला मिठी मारली, म्हटलं तुला काय समजायचं ते समज. आता आमच्या कामाला बाईला म्हटलं, ती आली, म्हटलं बाई एक काम कर, म्हटलं सगळं घर जरा स्वच्छ पुसून घे. बाई म्हणाली काय झालं भाऊ? तुला काही नाही झालंय, होईल संध्याकाळी. तिने घर पुसून घेतलं. बोला आता घराला लाईटिंग करूया, संध्याकाळी लाईट आपली बातमी येणार, लोक आपल्या घरी येणार, भरपूर फुलं येणार, शाली येणार, सगळं ते सुरू झालं. ते एका लाऊडस्पीकरला फोन केला, तो म्हणतो उद्या 26 जानेवारी शक्य नाही. 4-5 जणांना फोन केला, शक्य नाही. मग शेवटी मीच कपडे घातले, सदरा लेहंगा घातला, आपण पद्मश्री आहोत मनातल्या मनात म्हटलं. घोडा आणला, 2 गणपतीची तोरणं होती ती काढली आणि दाराला लावली. मनातल्या मनात बोललो वा पद्मश्री, पुढे लाईटिंगची तोरणं घ्या. संध्याकाळी 7 वाजता गेलो, टकाटक टीव्ही समोर बसलो होतो. आत्ता बातमी या की आपण पद्मश्री. पण त्याच्या आधी मी कन्फर्म झाल्या कारणाने सकाळी जेव्हा मी पहिली गोष्ट काय केली असेल तर पद्मश्री असं लिहिलं आणि खाली बारीकसं अच्युत रामचंद्र पाल. ते लिहिताना हात ना माझा असा थरथर होतो. कारण एवढं मोठी गोष्ट आपल्याला आयुष्यात मिळाली, ती गोष्ट आपल्याच हाताने लिहायची, इट इज डिफिकल्ट. 7ची बातमी झाली, 7:30ची बातमी झाली, 7:45 झाली, 8 वाजले. महाराष्ट्रात 2 पद्मश्रीची, इतर लोकांची नाव आली, माझं नाव नाही. 8:15 झाले, बातमी आली, 3रा आला नाव, माझं नाव नाही. आता बोलो काय, आता काय आपलं काय खरं नाही. नॉमिनेशनच होतं बोललो. आता तिला म्हटलं काम करते, लाईट बंद कर. ती गेली बिचारी, लाईट बंद केल्या. तुला आता टेन्शन घालवण्याकरता मॅच होऊया क्रिकेटची, तर साला हे सगळे इतके विकेट जात होते, विकेटवर विकेट. वर्ल्ड कप चालू होता, तो हरले ना चॅम्पियन ट्रॉफी. तर बोला आपण काय चॅम्पियन होऊ शकत नाही. हे हरायला लागले, पण आपली बातमी नाही येत आहे.
इतक्यात सवाटला की माणसाचा फोन आला, म्हणाला की सर कॉंग्रॅच्युलेशन. म्हटलं कशाबद्दल? सर तुम्हाला पद्मश्री मिळाली आहे. अरे बोला मी टी व्ही समोर बसलो आहे, मलाच कोण सांगत नाही आहे बोलतो. बातमीत नाही, मी लोकसभेत फोन केला, महाराष्ट्रामध्ये फोन केला, ABP माझमध्ये फोन केला, झी टीव्हीला ठेवला, सर अजून 3 झाले तुमचं नाव नाही. सगळं सुन्न वातावरण, एकदम शांतता, स्मशान शांतता. 9:30च्या दरम्यान एक परत फोन आला, सर कन्फर्म आहे, 51वा नंबर तुमचा आहे. बोलत ते मला कसं कळणार? थांबा पाठवतो. त्याने एक लिस्ट पाठवली. बोल ही एकच लिस्ट आहे, अशा अनेक लिस्ट आल्या पाहिजेत ना, समाधान झालं पाहिजे ना. शेवटी 9:15च्या दरम्यान बातमी आली, सुलेखनराव अच्युत पालव यांना पद्मश्री. आणि कॅलिग्राफी क्षेत्रातलं पहिलं पद्मश्री मला मिळालं. ज्या लिप्यांवर हे सगळं इतकं आनंददायी होतं. आणि ते मला वाटतं जगातल्या असंख्य लोकांनी फोन करून, ज्यांना मराठी येतं, ज्यांना अलकाचं काम माहिती आहे, त्या सगळ्या लोकांनी फोन करून सांगितलं आम्हाला पद्मश्री मिळालेली आहे, तुला नाही. हे सगळं, ही सगळी भावना सगळ्या लोकांची जी होती ना, ती खूप मोठी. गेल्या त्या वर्षभरात मी इतके सत्कार घेतले, इतके भाविक पॉडकास्ट केलेत ना, की शेवटी मी बोलून थकलो. त्याला म्हटलं की आता जरा थांबूया, आणखी जरा काहीतरी घडू दे नवीन, मग आपण येऊया. आणि मग आज जेव्हा राजूभाऊंनी सांगितलं की मला तर्फे सत्कार करायचा आहे, खूप डिफिकल्ट होतं, कारण मला दिल्लीत पण जायचं होतं. पण मी एकदा दिल्लीत जाऊन आलो, बोललो आता मला माझ्या माणसाला भेटलं पाहिजे असं मला वाटतं. आणि रक्तापेक्षाही मोठी नाती असतात असं मला वाटतं. तर गेली आम्ही 18 वर्ष, मी आणि राजूभाई आम्ही काम करतो. काहीच नाही तर फोन असतो, काय सर काय चाललंय. कारण माझी ऍक्टिव्हिटी कुठली असली की ताबडतोब मालेगाव टू मुंबई हजर असतात ते. आणि एक सांगतो तुम्हाला, माणसांचं प्रेम म्हणून सांगतो तुम्हाला, मी जेव्हा मी भारत फिरत होतो तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही पैसे मागून घेतले होते. लिटरली सांगतो, आम्हाला पैसे नाही, आम्हाला हे सगळं करायचं. पैसे दिले होते लोकांनी, पण खूप नव्हते. दिल्लीपर्यंत पोहोचलो, दिल्लीवरनं पंजाबमध्ये गेलो. पंजाबमधल्या माणसाला माहिती नव्हतं अच्युत पालव कोण, पण अच्युत पालवचं काम माहिती. नवनीतवाल्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. तर मी माणसाला फोन केला, आता मी पंजाबमध्ये आलो आहे, तर आता कुठे भेटूया? मला कुठे आहे? तर चौकात आहे. चौकाच्या खाली एक बुटका पंजाबी दिसतोय का बघ तुला? तो एक बुटका पंजाबी फोनवर होता आणि आम्ही फोनवर बोलत होतो. तो मला ओळखत नव्हता, मी त्याला ओळखत नव्हतं, फक्त माझं काम ओळखत होतं. आम्ही तिकडे काम केलं आणि त्याच रात्री दहशतवाद झाला, बॉम्बस्फोट झाले होते. आम्ही जम्मूकडे चाललो होतो. तर हे म्हणाले की शक्य नाही आता जाणं तुला, तुम्ही आता परत जा. बरं ठीक आहे, आता काय शेवटी घरची माणसं वाट बघत असतात. ते सगळे पंजाबी आहे ना, त्यांनी 3 गाड्या गेल्या. बोले चलो अभी आपको छोड़ के आते हैं. बोला हम तो मुंबई जाने वाले हैं. नहीं बैठो गाडी में. पुढे एक सिक्युरिटी पंजाबींची, मध्ये आम्ही, पाठीमागे परत पंजाबी. त्यांनी जी गाडी सुरू केली ती डायरेक्ट काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये. मला काय सुचायलाच कबूल नाही. आणि मग गाडी उतरल्यानंतर मला पैसे दिले आणि ते म्हणाले ये आप पैसा रखो, मुझे मालूम है आपके पास पैसा नाही आहे. कारण तुम्ही चांगली गोष्ट जेव्हा करत असता तेव्हा तुम्ही आर्थिक संपन्नता नसते, मन फार मोठं असतं, हेतू चांगला असतो आपला. तिथे गेल्यानंतर लाल चौकात खूप गडबड चालली होती. ते दोघांनी आम्हाला पकडलं. मरने काय क्या? बोलो नहीं. तो फिर क्यों आए यहाँ पे? आपको मालूम है यहाँ पे गोली चल सकती है आपके ऊपर, आप चलो, कोई प्रॉब्लम नहीं है. मुझे जो देना है वो देने के लिए मैं आया हूँ. क्या दे रहे? मैंने कहा की ही जी भाषा आहे, ही लिपी आहे, काश्मीरमध्ये उर्दू लिहिलं जातं. बोलो कॅलिफोर्निया जगण्यासाठी
भीक मागायची नसते, तर आपली कला लोकांना दाखवायची असते, ती लोकांनी विकत घ्यायची असते. हे जर केलं तर आर्थिक संपत्ती होईल असं मला वाटतं प्रत्येकाकडे. माहीत नाही त्या माणसाला काय माझा बरं वाटलं, तुम्हाला ठीक आहे, आप अच्छे लोक लगते आहे. तर त्याने आम्हाला काश्मीरमध्ये जिथे कॅलिग्राफीचा क्लास चालतो तिथे घेऊन गेले. तीच लोक, माणूस बदलतो बघा. तिथे गेल्यानंतर आम्ही क्लास केल्यानंतर मग आम्हाला काश्मीर युनिव्हर्सिटीमध्ये बोलवण्यात आलं. तिथे गेल्यानंतर तोच प्रकार झाला. 55 और 95 हर उम्र के लिए यकसा मुफीद मफाद आम्मा का आलम बरदार. जरूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करना न भूलें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल इल्मी, अदबी, दीनी, मिल्ली, समाजी, सकाफती, तहजीबी, फलाही, तिब्बी, फन्नी, माशी, तिजारती, माशरती, इंतज़ामी, इनकलाबी, तहरीकी, तहकीकी, तकनीकी, तफ्तीशी, तामीरी, तालीमी व मालूमाती यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन प्रेस करें. रब्बानी द स्कॉलर यूट्यूब चैनल.